सो ताई माई अक्कांनो, दिवाळी आली आहे. चकली लाडू चिवडा बनवायचा आहे. सो ही बघा, मस्त क्रिस्पी आवाज येणारी पण ही चकली आहे बिना भाजण्याची इन्स्टंट चकली मी बनवली आहे. फुटाणे असतात ते फुटाणे, पोहे आणि तांदळाचं पीठ हे 3 पदार्थ फक्त घटक वापरून ही चकली बनवली आहे. तर एक वाटी घ्यायची मेजरला, त्याच वाटीने मोजून मी फुटाणे आपले असतात ना भाजलेली डाळ ती घेतली 1 वाटी, आणि त्याच वाटी मेजर ठेवायचं. त्याच वाटीने मोजून जाड पोहे मी घेतलेत 1 वाटी, आणि ते भाजून घ्यायचे मीडियम फ्लेम, लो किंवा मीडियम फ्लेमवरच ते भाजायचे आहेत हीटवर. जास्त करपू नाही द्यायचे, पण ते क्रिस्पी झाले पाहिजेत, ते चेक करत राहायचं मध्ये मध्ये. आणि पटापट ते काढून घ्यायचं. डाळ भाजून घ्यायची, त्याच्यानंतर डाळ भाजायला टाकायची ती फुटाण्याची. ऑलरेडी भाजलेली असते पण ती थोडीशी मॉइस्ट असेल ते निघून जायला पाहिजे. थोडी क्रिस्पी कडकडीत व्हायला लागली ती काढून घ्यायची, असा आवाज येतो मस्त. मग थोडंसं त्याच्यामध्ये मी जिरा घालून घेतला. जिरा तुम्हाला असतील तर धणे पण घालू शकता. थोडासा जिऱ्याने, आणि भाजलेला जिरा घातला ना तर फ्लेवर छान येतो. आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे ओवा, सो तो घेतला. आणि मस्त क्रिस्पी आपले पोहे झाले होते. त्याच्या भाजलेली डाळ आणि जिरं घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की मग ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मस्तपैकी मिक्सरला अगदी बारीक पीठ होईपर्यंत मी ते दळून घेतलं. बारीक पीठ झाल्यामुळे मला चाळण्याची पण गरज लागली नाही, पण चाळून तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता. मी चेक केलं तर चाळायची गरज लागली नाही, एकदम बारीक पीठ झालं होतं. सो मग मी तेच पीठ घेतलं, आणि हे सगळं म्हणजे 1 वाटी डाळ, 1 वाटी पोहे आणि थोडंसं जिरं होतं त्याच्यामध्ये. मग हे त्याच वाटीने मेजर करून तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे लक्ष्मी ब्रँडचं इथलं, ते 2 वाट्या मी घेतलं. आणि ते पण चाळून वगैरे घेतलं. ते तुम्ही बघू शकता, घरात कुठलंही दळलेलं पीठ किंवा बासमती तुम्हाला हवं असेल ते वापरू शकता. मग त्याच्यामध्ये भाजलेलं ओवा अर्धी वाटी घातला मी, तीळ अर्धी वाटी घातले, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. हे पीठ साधारण अर्धा किलोच्या आसपास झालं माझं. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे चकली मसाला असेल ते घालायचा. अर्धी वाटी तेल, म्हणजे जवळपास 200 ml वगैरे तेल घातलं आहे मी, ते अंदाजे घालायला घेतलं. आणि तर हळद आणि आपला आगरी मसालाच होता तो मी घालून घेतला आहे. थोडा तिखट 2 चमचे आगरी मसाला, 1.5 चमचा जवळपास तेल घालून त्याला मीठ घातलं, आणि सगळं घालून मग मस्त त्याला गरम पाणी साईडला उकळलेलं काढून ठेवायचं आहे त्या पीठ मळण्यासाठी. सो आधी हाताने व्यवस्थित सगळं चोळून मस्तपैकी मीठ वगैरे घातलेलं आणि मिक्स करून घ्यायचे. हे असं झालं पाहिजे, मूठ वळली पाहिजे. त्याच्यानंतर मग हळूहळू गरम पाणीच घ्यायचे. थंड पाण्याने मळलात तर मग ते मला वाटतं होत नाही तेवढं व्यवस्थित. सो गरम पाणीच मळायला घेतलं पाहिजे, आणि शक्य तेवढं कडकडीत गरम पाणी असेल आणि हाताला सहन होईल त्याप्रमाणे ते घालून हळूहळू पीठ तुम्हाला सगळं मळून घ्यायचं आहे. आणि जास्त पातळ नाही करायचं आहे पीठ, तुम्हाला जाडसर म्हणजे थिक डो ठेवायचं आहे, पण खूप मळून घ्यायला लागेल त्याच्यासाठी. आणि मी ह्याच्यात बटर वगैरे पण नाही घातलेले, काय फक्त तेल घातलं आहे. आणि ही मी पहिल्यांदाच बनवत होती ही रेसिपी, मी यूट्यूबवरच कुठे पाहिली होती, तर मी माझ्या ह्याच्या पद्धतीने मग ती बनवायचा प्रयत्न केला आज. सो हे सगळं मस्त पीठ हे असं मळून घ्यायचं आहे, आणि एक 5-10 मिनटासाठी हवं असं तुम्ही त्याला झाकून ठेवू शकता. तुम्हाला काय बाकी तयारी करायची असेल ते करून घेऊ शकता. आणि 10 मिनटानंतर पीठ रेडी आहे. हे अंजलीचं मी भांडं आणलं होतं चकली बनवायचं, आणि त्याच्यासोबत मग 2 ते 3 साचे आणले होते, म्हणजे हे चकलीचं मोठं साचं, आणि अजून 2 साचे मी कॅरी केले होते इंडियाला. भरपूर आहेत, पण हे 2 साचे म्हटलं कधी कशाला उपयोगी येतील शेव वगैरे बनवायला म्हणून. सो मळलेलं पीठ आधी थोडंसं परत मळून घेतलं, थोडंसं हाताचा पाणी लावून त्या दोन्ही साईडनी, आणि आतमध्ये भांड्याला त्यात पीठ घालून घेतलं. आणि एक्साइटमेंट होती, अरे चकली होईल ना, पडेल की तुकडे पडतील की कशी होईल माहीत नाही. सो पहिल्याच ह्याच्यामध्ये बघायला गेली तर पटकन पीठ बाहेर आलं. मी इतकी हॅप्पी झाली, आणि पटापट माझ्या चकल्या पाडून घेतल्या. एक पण चकली माझी तुटली नाही. आय एम टेलिंग दिस ट्रूथ. एक पण चकली तुटली नाही, काही नाही, आणि पटापट छानपैकी चकल्या पडत गेल्या. सो पटापट सगळ्या चकल्या पाडून घेतल्या. माझ्या खुशीचा आनंदाचा ठिकाणा नव्हता. म्हटलं वा छान आहे, चला आता फक्त म्हटलं तळून कशी निघते ते बघायचं होतं बाकी. सो पटापट बनवून घेतलं. हे बघा किती छान झाल्यात, काटे पण आलेत, आणि छान हातभर मोठ्या जरात हाताने उचलले तरी तुटली नाही ती. सो ताटभर अशा करून घेतल्या आधी फ्राय करायला, आणि मग पटापट फ्राय करायला घातल्या. तेल तापवलं, तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये मग फ्राय करायला मीडियम, आधी हाय फ्लेम थोडंसं ठेवून मग मीडियम टू लो फ्लेमलाच फ्राय करायच्यात. मीडियम फ्लेवरला जास्त, कारण की त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत, फ्राय झाल्या पाहिजेत. अगदी लोला पण ते कधी कधी फ्राय होत नाहीत. सो मीडियम फ्लेमला मी ठेवल्या होत्या,
आणि पटापटच्या सगळ्या चकल्या मी फ्राय करून घेत होती. म्हटलं तुटत आहेत की काय, कधी कधी तेलामध्ये टाकल्या की फुलतात, अगदी स्प्रेड होतात तेलामध्ये. तर तसं काही झालं नाही. सगळ्या चकल्या फटाफट माझ्या फ्राय होत होत्या छानपैकी. आणि मी पटापट पाडून घेत होते त्या पिठाच्या आणि तसंच फ्राय करून घेत होते. सगळं एका साईडला तळणं आणि चकल्या पाडणं असं सगळं साईड बाय साईडमध्ये चालू होतं. आणि घरभर मस्त स्मेल सुटला होता चकलीचा. दिवाळीची तयारी, दिवाळी येते याचं फिलिंग येत होतं मला इकडे. आणि माझी चकली ही मस्तपैकी रेडी झाली. आणि सोबतच चिवडा पण रेडी केला आहे मी. हा डाएटसाठी लोकांसाठी चांगला आहे, कमी तेलातला, तो नंतर दाखवेल. सो पहिले चकली दाखवते. आणि चकलीचं बघा किती मोठी हातभर आणि जास्त तेलकट नाही काही नाही. आणि आवाज तो बघा किती छान. सो ही बघा चकली मस्त, त्याला काटे पण आलेत छानपैकी दिसतात. आणि पूर्ण मोठी आहे, पूर्ण हाताची एवढी मोठी. आणि तोडते मी तिला. पूर्ण तोडले की आतमध्ये पण शिजल्यावर कसे होल येतात चकलीला आतमध्ये हे. सो पूर्ण शिजलेली आहे चकली आणि पटकन तुटते. आपली आयव वगैरे पण पटकन खाऊ शकेल. आणि हे होल. सो दिस इज इम्पॉर्टंट. चकली तुमची प्रॉपर झाली आहे की नाही, बनली आहे की नाही त्याच्यासाठी. सो हे सगळं बनवून माझी चकली रेडी आहे आणि खाऊन पण खूप छान लागते. यमी 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 यमी. सो ही अशी चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली का, करून बघा आणि मग मला सांगा. आणि ज्या माझ्यासारख्या गृहिणी ताया बाहेर असतील राहायला, त्यांच्याकडे पीठ अवेलेबल नाही आहे इमिजिएट, आई पाठवणार आहे पण ते येई पण तुम्हाला खायची इच्छा झाली तर हे बनवून तुम्ही नक्की खा. तुमच्या घरातल्यांना मी 200% गॅरंटी देते की हे आवडेल. सो नक्की बघा आणि सांगा मला कशी झाली आहे ही. थँक्यू.